अतुल. हॅलो. सर गायकवाड साहेबांना पाठवली आहे परत लिंक. ओके ओके. उन्मेष सर चालू करूया. येस 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 राईट. नमस्कार. माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीनं आज वेबिनार आपण सुरू करत आहोत. आजच्या वेबिनारचा मुख्य विषय आहे शेती सुधारणा कायदे आणि या संदर्भात आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय श्री उमेशचंद्र सरंगी साहेब, माजी अध्यक्ष नाबार्ड, आपले माजी कृषी आयुक्त आणि निवृत्त सनदी अधिकारी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारला सुरू करण्याच्या अगोदर मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या वेबिनारला आपण सुरुवात करूया. वस्तुतः वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादन वाढीची गरज तशी 19व्या शतकातच जाणवायला लागली होती आणि 1881च्या फेमिन कमिशननं शिफारस केल्यानुसार 1883 साली आपल्या कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. 1943 मध्ये जमीन सुधारणांची विविध कामं कृषी खात्यामार्फत राबवली गेली आणि याच वर्षी सरकारनं सर्वंकष कृषी धोरण आखलं आणि या धोरणानुसार कृषी उत्पादनासाठी पाण्याचा सिंचन म्हणून उपयोग करण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हरित क्रांतीपूर्व काळ म्हणजे 1950 ते 65 या टप्प्यात शेती विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजना आखल्या गेल्या. 61-62 मध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. 1965-66 मध्ये विविध पिकांचे संकरित वाणाच्या निर्मितीमुळे हरित क्रांतीचा पाया घातला गेला. 1974 पासून भूसुधारणेच्या कामाबद्दल नाला बांध बंदिस्तीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणं हा एकमेवच आपल्या सरकारचा उद्देश नव्हता, परंतु शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनाचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा कसा मिळवून देता येईल हे जास्त नितांत गरजेचं होतं आणि त्यासाठी व्यापारक्षम शेतीकडे वळणं गरजेचं होतं. त्याशिवाय मुक्त आर्थिक व्यवस्था, जागतिक व्यापार व्यवस्थेचा फायदा करून घेणं आवश्यक होतं आणि या सगळ्यासाठी वेळोवेळी शेतीच्या सुधारण्याचे विविध कायदे केले गेले. आपणाला कल्पना आहे की नुकतंच केंद्र सरकारनं नवीन कृषी विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक हे एक आहे. दुसरं शेतकरी हमीभाव करार व कृषी सेवा विधेयक हे दुसरं आहे आणि अत्यावश्यक वस्तू सुधारणा विधेयक हे कृषीमाल साठवण मर्यादा संदर्भात आहे. असे विविध शेतीच्या सुधारणेच्या संदर्भात बरेचसे कायदे झाले आणि या कायद्यामुळं कृषी विकासाला कुठं नाही कुठंतरी एक भक्कम असा धोरणाचा आधार मिळतो आणि म्हणून सातत्यानं कृषी सुधारणेचे, शेतीच्या सुधारणेचे कायदे केले गेले आणि त्याचा परिपाक म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्यामध्ये उत्पादन वाढलेलं आहे. त्याचबरोबर फळांचं उत्पादन वाढलेलं आहे, दूध उत्पादन वाढलेलं आहे. म्हणजे विविध अंगानं आपल्याला शेतीची सुधारणा झालेली दिसते. परंतु कायद्याची चौकट असल्यानंतरच आपल्याला या सर्व योजना आपल्याला आखता येतात, धोरण राबवता येतं आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा फायदा करून देता येतो. आणि म्हणून शेती सुधारणा कायदे हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला या महत्वाच्या विषयावरती आदरणीय उमेशचंद्र सरंगी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला खूप मोलाचं राहणार आहे. मला असं वाटतं की या परिसंवादामध्ये, या वेब संवादामध्ये जे काही
उपस्थित असलेले आपले जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी त्याचा काळजीपूर्वक जर समजा आपण ऐकून घेतलं, त्याचा अभ्यास केला, तर नक्कीच आपल्या दैनंदिन शेतीच्या याच्यामध्ये त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. मी म्हणून सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय उमेशचंद्र सरंगी साहेब, आपलंही या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे याची खात्री आहे. मी कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी आपल्या माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे त्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर बी.के. जगताप यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बी.के. जगताप. येस. मित्रांनो, 10व्या वेबिनार संवादामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर बळवंतराव जगताप, कार्यकारी अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे. सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत. या नववर्षाच्या सुरुवातीला आदरणीय माननीय श्री उमेशचंद्र सरंगी साहेब हे वेबिनारच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन करणार आहेत. माननीय सरंगी साहेब नाबार्डचे माजी अध्यक्ष, तसेच एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कर्तव्यदक्ष संधी अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. शेती सुधारणा कायदे याविषयी सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर वेबिनार माध्यमातून ते आपणाशी संवाद साधणार आहेत. त्याप्रथम मी त्यांच्या थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती सांगतो. तो इंग्लिश मध्ये आहे. मिस्टर उमेश चंद्र Sarangi is a gold medalist in both BSc as well as MSc in botany from Utkal University. He joined Indian Administrative Service (IAS) in 1977 and was allotted to Maharashtra cadre. Mr. Sarangi has a distinguished career for 35 years. He was the Director of Agriculture, Commissioner of Agriculture, and Secretary Agriculture of Maharashtra for 8 years. He introduced and expanded soybean as a cash crop, and today in Maharashtra, product produced अरे मग आता यांचं झाल्यानंतर ते इंट्रोड्यूस करा. 50 lakh tons of soybean, planted 8 lakhs hectares under fruit crops in his regime in 8 years. Maharashtra during his tenure from 7th position to number 1 state in horticulture. He introduced drip irrigation in our state, greenhouse floriculture, computerization in agriculture department, notified micronutrient grapes, and promoted exports of grapes. He was the principal secretary to Chief Minister Mr. Vilas Rao Deshmukh Sahib and chairman of NABARD, and retired as the additional Chief Secretary Home. During his career, Mr. Sarangi received 7 gold medals from Government of Maharashtra. मित्रांनो, या वेबिनारला आपला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. याबाबत कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री शेखर गायकवाड, जनार्दन कदम, डॉक्टर उल्मेश साहेब, अतुल मारणे या सर्वांचे मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. तसेच आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी आलेला आहात. या ठिकाणी त्यांचेही स्वागत करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद डॉक्टर जगताप साहेब. मी आदरणीय सरंगी साहेब यांना नम्र विनंती करतो, आपण सर शेती सुधारणा कायद्यासंदर्भात सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी
सर्वप्रथम मी सर्व उपस्थितांचा मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना उमेश सर या तुमचा चेहरा क्लिअर दिसत नाहीये. हाफच कव्हर झालाय मोबाईल मध्ये. आपण मोबाईल अडवत आहाल का प्लीज? हा ठीक मी आहे. आयपॅड मधून बोलतो. हो हो सर, फाईन सर, अभी ठीक है. ओके, हा ठीक आहे सर. इज इट ओके नाव? Yes. इट इज ओके सर, प्लीज गो अहेड. या आपल्या सर्वांना मी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या विषयावर माझा वक्तव्य सुरू करतो. या विषयावर बोलायला थोडा पार्श्वभूमी दिले तर सध्याच्या स्थिती चांगला समजून घेता येईल असं मला वाटतं. आपल्या सर्वांना माहित आहे की 1990 सालापर्यंत म्हणजे 7व्या जुना अखेरपर्यंत देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला होता. अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होणे हे आमचा प्रमुख लक्ष्य होता, म्हणून आम्ही इतर गोष्टीवर त्यावेळी विशेष भर दिला नव्हतो. योजना आयोगाला त्यावेळी वाटला की 8व्या धोरणामध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण झाले असल्यामुळे 8व्या धोरणामध्ये आम्ही थोडा क्रॉप डायव्हर्सिफिकेशन कडे लक्ष देऊ, म्हणून हॉर्टिकल्चरला पहिल्यांदा 8व्या धोरणामध्ये महत्व मिळाला. 7व्या धोरणामध्ये पूर्ण हॉर्टिकल्चरसाठी 5 वर्षासाठी फक्त 25 कोटीच्या व्यवस्था होती हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंटसाठी, आणि 8व्या धोरणामध्ये ते 40 पटीने वाढवून 1000 कोटी करण्यात आला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे 2005 साली राष्ट्रीय फळबाग विकास योजना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन सुरुवात झाली आणि त्यासाठी 15,000 कोटी रुपयाची प्रावधान करण्यात आली. आता फळबाग खालील क्षेत्र वाढला. आपण महाराष्ट्राचं पाहिला तर रोजगार हमी निगडीत फळबाग लागवड योजना 1989 साली सुरू करण्यात आली आणि आमच्या फळबाग खालील क्षेत्र 4 पटीने वाढले आणि आम्ही देशाचा अग्रगण्य फळबाग पिकवणारा राज्य झालो. आता हे सगळे ज्यावेळी घडत होता, योजनाकारांनी हे विचार करू लागले की ज्या गोष्टी आज आमच्याकडे सीमित प्रमाणात मर्यादित प्रमाणात उपलब्ध होता त्याचं उत्पादन आता वाढणार आणि अन्नधान्याचं सुद्धा उत्पादन वाढणार, म्हणून एग्रीकल्चर मार्केटिंग हे जेवढी दुर्लक्षित आता पण राहिलेलं आहे तसे ठेवून चालणार नाही, त्याच्यावर आम्हाला अधिक लक्ष द्यावं लागेल. म्हणून एक आंतर मंत्रालय कमिटी स्थापन झाली भारत सरकारमध्ये आणि एमंग अदर थिंग्स एग्रीकल्चर मार्केटिंग सुदृढ करायला, मजबूत करायला काय काय करायला हवे या संबंधित त्यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आला. त्यांनी त्यांचा अहवाल 2002 मध्ये सादर केले आणि एमंग मेनी रेकमेंडेशन दे मेड, एक रेकमेंडेशन असा होता की हल्लीचा जो कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करणे आवश्यक आहे, जर भविष्यात येणारा बोझा हा कृषी उत्पन्न बाजार समिती पेलू शकेल. म्हणून त्यांचा हा अहवाल सर्व राज्याच्या कृषी मंत्रींच्या कॉन्फरन्समध्ये टाकण्यात आली आणि त्या कॉन्फरन्समध्ये एकमत झाला की एक कमिटी स्थापन करावं आणि राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या बदल आणले पाहिजे हे या कमिटीने सुचवावं. ह्या कमिटीने 2005 पर्यंत त्यांच्या 4 पर्यंत त्यांचा रिपोर्ट दिले आणि त्यांनी एक मॉडेल कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा स्थापन केले, सुचवले आणि त्यांनी सांगितले जर राज्याला एक एकदम नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा मॉडेल ऍक्ट प्रमाणे करायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या हल्लीच्या कायद्यामध्ये आवश्यक ते सुधारणा मॉडेल ऍक्ट मधून प्रोव्हिजन घेऊन केले तरी चालेल. आता केंद्र शासनाने हे सगळे सुधारणा करण्यासाठी सर्व राज्यांना लिहिला. आता काही राज्य अजिबात प्रतिसाद दिले नाही, काही राज्य स्वल्प प्रमाणात प्रतिसाद दिले, काही राज्य मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिले. तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणारा राज्य मधून एक होता महाराष्ट्र.
महाराष्ट्रामध्ये 2005 साली कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये मोठ्या परिवर्तन करण्यात आला. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आता आपण शेती सुधारणा कायद्यामध्ये पाहतो ते सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये सुधारणा करून आणले गेले. म्हणून आम्ही 2005 पासून राज्यात शेतकरी त्याचा माल कुठेही विकू शकतो, कुणालाही विकू शकतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो आणि तो शेतकी बाजारमध्ये विकू शकतो. म्हणजे फार्मर टू कंझ्युमर डायरेक्टली मध्ये कोणी नसेल हे सगळे. आणि खाजगी मार्केट येऊ शकतात. आज महाराष्ट्रात 50 खाजगी मार्केट आहे आणि त्यांचा 10,000 कोटीचा उलाढाल होतो दरवर्षी. आणि आमचा एकूण सगळे कृषी उत्पन्न बाजार समिती जो आहे जुन्या काळापासून त्यांचा उलाढाल जवळपास 48,000 कोटीचा आहे. आता हे झालं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जसं मी सांगितलं खाजगी मार्केट आले, शेतकऱ्याला कुठेही माल विकण्याची मुभा मिळाली. आमचा शेतकरी त्याचा टमाटर बरोदा, अहमदाबाद किंवा दिल्लीला पाठवतो. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे विकल्प देण्यात आला. आता विकल्प का सुचवली गेली मॉडेल ऍक्ट मध्ये किंवा हे जो सुधारणा आहे हे सुधारणा का सुचवण्यात आली कायद्यामध्ये हे सुद्धा आम्ही तपासले पाहिजे. प्रश्न होता की कृषी उत्पन्न बाजार समिती लेट 60s 70s मध्ये अस्तित्वात आले निरनिराळ्या राज्यात. कृषी हा एक राज्यस्तरीय विषय आहे. आपल्याला माहिती आहे की संविधानानुसार प्रत्येक विषय राज्य किंवा केंद्र किंवा कॉन्करंट लिस्ट मध्ये असतो. तो शेती हा विषय हे राज्य विषय आहे, स्टेट लिस्ट मध्ये आहे. म्हणून शेती संबंधी किंवा एग्रीकल्चर मार्केटिंग संबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्याला आहे. केंद्र त्याबद्दल कायदा करू शकत नाही. म्हणून राज्य सरकारांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणले. कृषी उत्पन्न बाजार समिती आणण्याचा मूळ उद्देश होता की शेतकरी त्याचा माल कोडी मोलात दुसऱ्यांना विकून टाकतो. त्याला कळत नाही उजवी भाव काय आहे, योग्य भाव काय आहे. त्यांनी किती पैसा खर्च केले, 1,000 रुपये खर्च केले, 2,000 रुपये केले, 5,000 रुपये खर्च केले क्विंटल तयार करायला, त्याला महत्व नाही. जो भाव मिळतो त्यामध्ये विकावं लागेल. तो भाव कधी कधी म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी असायचं, कधी थोडा जास्त असायचं, पण त्याला ते विकावं लागतं. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रावधानामधून हे ठरवणे शक्य होईल की फेअर प्राइस डिस्कव्हरी, व्हॉट वुड बी द राईट प्राइस फॉर दॅट कमोडिटी. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळे माल आले पाहिजे आणि तिथं ओपन ऑक्शन झाले पाहिजे. आणि त्या ऑक्शन मध्ये जो सर्वात उच्चतम प्राइस आला तोच योग्य प्राइस आहे आणि त्या प्राइस डिस्कव्हरी मेकॅनिझम मधून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा त्यावेळी समजूत होती. आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 लक्ष्य देण्यात आले. एक लक्ष्य आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती दररोजचा बाजार चालवेल, ऑक्शन करेल, प्राइस ठरवेल आणि ट्रेडर्स जो येतील ते ऑक्शन नंतर माल खरेदी करून घेऊन जातील. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो प्रशासन आहे तो त्यांनी चालवतील. हे एक पहिला हे होता. दुसरा होता की सगळ्यांना प्रत्येक फार्मरला त्याचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्येच आणावा लागेल. जर तालुका मोठा असेल, प्रत्येक तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती झाले. जर तालुका मोठा असेल तर एकापेक्षा अधिक मार्केट यार्ड सुद्धा स्थापन करण्याचा मुभा कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला, जेणेकरून शेतकऱ्याला कमी अंतरामध्ये त्याचा माल विकता आले पाहिजे. दुसरा एक आला की हे सगळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे माल खरेदी झाल्यानंतर किंवा ते पिकवण्यासाठी, जसे केळी असेल ते पिकवण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर कृषी उत्पन्न बाजार समितीने तयार करावं. पण त्यासाठी आणि बाजार समिती चालवण्यासाठी त्यांच्याकडे कुठून पैसा येतील, म्हणून एक मार्केट फी किंवा टॅरिफ लागू करण्याचा अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला. त्या टॅरिफ मधून त्यांनी हे सगळे खर्च करतील, आवश्यक ते सुविधा निर्माण करतील. पण त्यावेळी एक कंडिशन होता की फक्त ते लोक ज्यांचा बाजार समिती आवारात गोडाऊन आहे, गाळा आहे, तेच फक्त ऑक्शन मध्ये सहभागी होऊ शकतील.
आता हे सुद्धा महाराष्ट्राने हे केलेलं आहे. महाराष्ट्राने हे सुद्धा सुधारणा केलेलं आहे. देशातील कुठलाही ट्रेडर, तो आसाममधील असो किंवा जम्मू आणि काश्मीरमध्ये असो किंवा केरळमधील असो, तो महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो. महाराष्ट्र स्टेट एग्रीकल्चर मार्केटिंग बोर्ड कडून एक लायसन्स घेऊ शकतो आणि त्या लायसन्सचा आधार महाराष्ट्रातील सगळ्या कुठलाही एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीमध्ये हे करू शकतो, ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकतो. हे एक मोठा बदल महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये झालेला आहे. आता हे सगळे महाराष्ट्रामध्ये होत असताना मी जर सांगितलं की फक्त 18 राज्य केंद्राने सुचवलेला जो मॉडेल ऍक्ट होता त्याच्यातून काही प्रोव्हिजन घेतले आणि आपल्या कायद्यामध्ये सुधारणा केले, पण सगळ्या राज्यांनी केले नाही आणि अनेक राज्याने बहुतांश मोठे प्रावधान त्यांच्या कायद्यामध्ये आणले नाही. आता गेल्या म्हणजे 2000 हॉर्टिकल्चरचं क्षेत्र वाढल्यानंतर गेल्या 2003 मध्ये आमचा हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट $5 बिलियन होता आणि 2013 पर्यंत 10 वर्षात तो $39 बिलियन वर पोहोचला होता. हॉर्टिकल्चर वाढत होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आमच्या फळबाग आणि भाजीपाला उत्पादन हे अन्नधान्य उत्पादनापेक्षा जास्त आहे. अन्नधान्य उत्पादन 285 मिलियन टन आहे आणि फळबाग उत्पादन 307 मिलियन टन वर पोहोचलेलं आहे आणि हे अजून वाढणार आहे. जसं आम्ही अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ, आम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस देऊन आमचा भात आणि गहू खरीद करतो आणि त्याच्यावर सगळे खर्च जे जाते, कलेक्शन म्हणजे स्टोरेज, वेस्टेज, ट्रान्सपोर्ट, हे सगळे पकडला गेला, हँडलिंग, मॅनेजमेंट, हे सगळे पकडला गेला तर एक्सपोर्ट प्राइस त्याच्यापेक्षा कमी असतो. म्हणून आम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही. म्हणून आमच्या शेती आम्ही डायव्हर्सिफाय केले पाहिजे, फळबाग, भाजीपाला आणि इतर मध्ये देखील पाहिजे आणि त्याच्या गरजा पूर्ण विश्वाला असल्यामुळे त्याचं एक्सपोर्ट केले पाहिजे किंवा त्याचं प्रोसेसिंग करून एक्सपोर्ट केले पाहिजे. हे जर भारताला हे जर करता आला तर शेतकऱ्याला, आम्हाला माहिती आहे की डायव्हर्सिफिकेशनमुळे शेतकरीचा इन्कम वाढेल, त्याला जास्त पैसा मिळेल. पण हे सगळं करायला मोठी अडचण होता. तो अडचण अशी होते की आमच्याकडे स्टोरेजसाठी जागा नव्हता. कारण 57 साली किंवा 53 साली ज्यावेळी एसेन्शियल कमोडिटीचे ऍक्ट आले, अत्यावश्यकीय कायदा आले, त्या अत्यावश्यक वस्तू कायदा यासाठी आणण्यात आले की वी आर ए कंट्री ऑफ शॉर्टेजेस. प्रत्येक गोष्टीच्या आमच्याकडे कमतरता असायचं आणि एवढी मोठा पॉप्युलेशन आहे, सगळ्यांना मिळाले पाहिजे. म्हणून त्यावेळी एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मार्फत आम्ही स्टोरेजवर बंधन आणलो. आम्ही त्यावेळी हे सांगितलं की आपण फलाना गोष्टी 250 क्विंटलपेक्षा अधिक स्टोअर करू शकत नाही आणि जर कोणी स्टोअर केला तर त्याच्याविरुद्ध लगेच कारवाई सुरू केली जाईल. आता स्टोरेजवर प्रतिबंध असल्यामुळे स्टोरेज स्ट्रक्चर निर्माण झालेलं नाही, कमी स्टोरेज निर्माण झाले. पण गेल्या 10-20 वर्षात आमचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. इरिगेशन खाली क्षेत्र वाढतो, टेक्नॉलॉजी वाढतो, उत्पादकता वाढते आणि उत्पादन वाढतो. म्हणून हे उत्पादन ठेवण्यासाठी जागा नाही, जेवढा जागा पाहिजे तेवढा जागा तयार होत नाही कारण स्टोरेजवर बंधन आहे. या सगळ्या कारणामुळे एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मुळे एक अत्यंत गरजा असलेल्या गोष्टी होत नाही, हे लक्षात आला. म्हणून हे सगळे लक्षात घेतल्यानंतर आम्हाला त्याबद्दल काही करावं लागेल असे सगळ्यांना वाटू लागले. आता दुसरा साईड जर आपण पाहिला, एपीएमसी मध्ये शेतकरी एवढी संघटित नाही, मात्र जे लोक एपीएमसी मुळे निर्माण झाले, जसे कमिशन एजंट, मापाडी, माथाडी, हे सगळे ऑर्गनाइज्ड आहे. म्हणून ज्या कुठल्या वेळी आम्ही कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलं, ते जर ह्या घटकाच्या इच्छेप्रमाणे नसेल किंवा त्यांना सोयीस्कर नसेल तर त्यांनी अपत घडवले. हे सुद्धा एक कारण आहे की सुधारणा सहज का होत नाही. म्हणून हे सगळे लक्षात घेता आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रुमालचा वापर होऊन ऑक्शन होतो. म्हणजे ज्या प्राइस डिस्कव्हरी व्हावं म्हणून आम्ही एपीएमसी आणलं, त्या प्राइस डिस्कव्हरी रुमाल खाली होतो, तर शेतकऱ्याला नाही कसं मिळेल. दुसरा, अडत्या त्याचा पेमेंट लगेच करून टाकतो
वरत्या पेमेंट करून टाकतो फार्मरला आणि ट्रेडरकडून नंतर पैसा घेतो आणि फार्मरला ज्यावेळी पैसे लागते तो वरत्याकडून घेऊन जातो आणि त्याचा प्रोड्यूस विकल्यानंतर पहिल्यांदा दिलेला पैसा काढून घेतो वरत्या आणि राहिलेला पैसा देतो. असा आज परिस्थिती आहे. म्हणून ह्यामुळे ज्या एपीएमसी शेतकऱ्यांना म्हणजे आशीर्वाद ठरेल असे विचार होता ते ऍक्च्युअली थोडा बहुत साफ होऊ लागला. कारण तिथे अनेक इंटरेस्ट निर्माण झाले आणि सगळ्याचा इंटरेस्ट प्रोटेक्ट केलं तर कुणाचा इंटरेस्ट धोक्यात येणारच आणि शेतकऱ्याचा इंटरेस्ट धोक्यात आला. हे बाब लक्षात आल्यामुळे एपीएमसी कायद्यामध्ये सुधारणा आवश्यक होता आणि महाराष्ट्राने ते सगळे सुधारणा केले. काही सुधारणा अजून होणे आहे पण बऱ्यापैकी सुधारणा महाराष्ट्राने केले. महाराष्ट्राने खाजगी मार्केट अस्तित्वात आणले, महाराष्ट्राने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अस्तित्वात आणले. मग जे जे फार्म लॉज सुधारणामध्ये आज आहेत ते सगळे सुधारणा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि 15 वर्षापासून आलेला आहे. आता भारत सरकारने सगळे राज्य करत नाही हे त्यांच्या लक्षात आला पण हे आज उत्पादन वाढतो आहे ते नासले जातं. 20 ते 25% माल उत्पादन हे नासले जातं कारण त्यावेळी त्याच्या योग्य वेळी मार्केटिंग होऊ शकत नाही. पर्टिक्युलरली फळ आणि भाजीपाला हे नाशवंत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नासले जातात. स्वामीनाथन कमिटीच्या एक रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की 30% फळे भाजीपाला नासले जातात आणि ते दॅट इज नॅशनल वेस्ट. म्हणून ह्या परिस्थितीमध्ये उत्पादन वाढत आहे म्हणून वेस्टेज सुद्धा वाढणार आहे आणि माल जर बाजारात घेऊन आले तर बाजार खपवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त माल आल्यामुळे भाव पडणार आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. म्हणून शेतकऱ्याला जर चांगला भाव द्यायचा असेल तर एकंदर उत्पादनाचा एक भाग हा मार्केटमध्ये यावं, एक भाग हा प्रोसेसिंगसाठी जावं आणि एक भाग हा एक्सपोर्टसाठी जावं. असे झाला तर शेतकऱ्याला थोडा योग्य उत्तम किंवा चांगला भाव मिळण्याच्या शक्यता निर्माण होईल. त्यासाठी स्टोरेज निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी मार्केट आले पाहिजे. त्यासाठी खाजगी लोकांना खरेदीच्या परवानगी दिली पाहिजे आणि कॉम्पिटिशन निर्माण केलं पाहिजे. बेसिक उद्देश आहे की एपीएमसीचा एकाधिकार शाही जो झाला आमच्या शिवाय गत्यंतर नसल्यामुळे आम्ही करू ते नियम आणि तोच पद्धत हे जो विचार एपीएमसी मध्ये आला त्याला कमी करायला त्यांना कॉम्पिटिशन आले पाहिजे, स्पर्धा आले पाहिजे, खाजगी मार्केटचा साधा स्पर्धा आले पाहिजे आणि तुमच्या शिवाय गत्यंतर नाही असा प्रकारचा विचार तुमच्या मनातून काढून टाकले पाहिजे. तर हे करून केंद्र शासनाने असे केला की आता काही राज्यांनी एपीएमसी संपूर्ण बंद करून टाकले. बिहार राज्याने एपीएमसी संपूर्ण बंद करून टाकले 2006 खाली. आता त्याच्यामुळे त्यांच्या एकंदर एग्रीकल्चर मार्केटिंग किती सुधारणा झाली हे अभ्यासचा विषय असेल पण एपीएमसी नको आहे हे सांगणे चुकीचे ठरेल असं माझं मत आहे. कारण 86% शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प उधारक आहे. आता माझ्याकडे जर 4 एकर शेती आहे, 3 एकर शेती आहे आणि मी 1 एकर मध्ये भाजीपाला लावलेला आहे ते भाजीपाला घेऊन मी मुंबई दिल्ली जाणार नाही. मुंबई दिल्ली जाण्यासाठी मला किमान तरी 1 ट्रक 2 ट्रक पाहिजे तर तो ट्रकचा भाडा परवडेल. मी 2 क्विंटल 4 क्विंटल भाजी घेऊन लांब अंतर जाऊ शकत नाही. मी त्याला जवळच्या मार्केटमध्ये विकून टाकेल जो भाव मला मिळेल. म्हणून 86% शेतकरी अल्प आणि अत्यल्प उधारक असल्यामुळे ते त्यांना जवळ असलेला मार्केट यार्डमध्ये विकत. हा जे सीमावर आहेत समजा सोलापूरच्या सीमावर जो आहे समजा लेटस से टेंभुर्णी आहे. टेंभुर्णीचा माणूस जर त्याला लांब अंतरावर जावं लागत असेल आणि इंदापूर नेक्स्ट जवळ आहे तो आंतर जिल्हा मार्केटमध्ये जाण्याची परवानगी असेल तर तो त्याचा माल तिथे घेऊन जाऊ शकेल. किंवा समजा अक्कलकोटचा फार्मर आहे आणि तिकडे कर्नाटकचा एपीएमसी त्याला जवळ आहे तर तो तिथे जाऊ शकेल. ठीक आहे पण त्या एवढी सोडून दिला बाकी सगळे शेतकरी हे त्यांच्या एपीएमसी मध्ये जाणारच. आणि एकदा एपीएमसीला हे इलेक्ट्रॉनिक ऑक्शन पद्धत आम्ही सुरू केलं आणि अडत्यांचा रोल कमी केलं आणि
प्रशासन कडक केलं तर शेतकऱ्याला एपीएमसी मध्ये सुद्धा चांगला भाव मिळू शकेल. म्हणून हे सगळे लक्षात घेऊन एपीएमसी असणे आवश्यक आहे, पण सुधारणा नाही, सुधारणा करून राहिलं पाहिजे. फार्म लॉज मुळे राज्य केंद्र शासनाने काय केला, ट्रेड एग्रीकल्चर, दिस इज एग्रीकल्चर ट्रेड, तो म्हणजे देवाणघेवाण, खरेदी विक्री, म्हणून खरेदी विक्री हे ट्रेड खाली येतो आणि ट्रेड हा कॉन्करंट सब्जेक्ट मध्ये आहे. म्हणून त्यासाठी केंद्र त्या सूत्राखाली कायदा करू शकतो. म्हणून हे तिन्ही लॉ त्या कॉन्करंट लिस्ट मधील अधिकार वापरून केंद्र सरकारने आणलेला आहे. आता हे सगळे लॉ सगळ्या देशाला लागू होईल आणि म्हणून राज्य सांगू शकत नाही मी राबवणार नाही, कुठलाही राज्य सांगू शकत नाही. आणि ह्यामुळे एक प्रकार परिवर्तन होईल. एक भीती काय वाटतं लोकांना की कॉर्पोरेट सेक्टर चुजी होतील मतलब समजा जे ट्रेडर मोठे माणूस किंवा मोठ्या कंपनी जर खरेदीसाठी उतरला तो फक्त चांगला माल खरेदी करेल, कमी दर्जाचा माल खरेदी करणार नाही आणि कमी दर्जाचा माल एकदम कवडी मुलाले जाईल. हे कधी कधी होऊ शकतं. जसे चांगला दर्जाचा केळी असेल तर ते 12 रुपया 14 रुपया केजी जातो आणि सी क्लास केळी असेल तर ते 4 रुपयाने विकतो. म्हणून पण फार्मर तसे विकत नाही, फार्मर पूर्ण घड विकून टाकतो आणि त्या घडसाठी त्याला ॲव्हरेज 10-12 रुपये मिळतो. म्हणून हे एक भीती आहे. दुसरा भीती आहे की हा पद्धत राबवायचं कसं, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून टाकलं आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये शेतकरी किंवा खरेदीदार हे जर दिलेले अटी शर्ती पालन केले नाही तर कुठे जायचं. कायद्यामध्ये त्यासाठी सुद्धा SDO कडे जायचं म्हणून सांगितलेलं आहे. आता जसं याचा नियम तयार होईल आणखी डिटेल्स त्यामध्ये देतील ते. पण हे भीती आहे की एकदा एपीएमसीचा आधार संपला की जो एक्सप्लॉयटेशन एपीएमसी करतो म्हणतो तोच एक्सप्लॉयटेशन खाजगी माणसाकडून होतील आणि पुन्हा फार्मरला कवडी मुलामध्ये विकावं लागेल, जसे 60 साली करावं लागत होता. म्हणून हे एक भीती आहे. पंजाब मध्ये जो प्रश्न आहे, आता पंजाब आणि हरियाणा याला भारताचं अन्नदाता राज्य म्हणून म्हणतात. एकीकाळी ज्यावेळी पूर्ण देशाला अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता आणि आम्ही 8 ते 10 मिलियन टन अनाज आयात करत होतो, परदेशातून आणत होतो आणि आमची लोकसंख्या 2.5% वाढत होता दरवर्षी. तर त्यावेळी पंजाब आणि हरियाणाने कल्याणी सोना, सोनालिका, IR8, टायचुंग 81 हे सगळे लागवड करून आणि इरिगेशन आणि फर्टिलायझर वापर करून उत्पादकता वाढवले आणि संपूर्ण देशाला, म्हणजे त्यावेळी 1966 साली ज्यावेळी हे झाली उत्पादन वाढू लागली तर प्राइस क्रॅश झाले. तर लालबहादूर शास्त्री प्राईम मिनिस्टर होते आणि सी सुब्रमण्यम एग्रीकल्चर मिनिस्टर होते. तर त्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम त्याचा सुरुवात केले आणि किमान भाव मध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर करून त्या प्राइस मध्ये विकून घेण्याचा, खरेदी करून घेण्याचा वचन दिले. त्यामुळे माल खरेदी झाली तर बाहेर म्हणजे मालचा भाव जो आहे तो मिनिमम सपोर्ट प्राइस खाली जाणार नाही, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा जिद्द कायम राहील. हे दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी त्यावेळी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पंजाब आणि हरियाणामधून गेहूं आणि तांदूळ चुकीव करायचं आणि ह्यामुळेच पंजाबमध्ये गेहूं तांदूळ रोटेशन नव्हता. पण त्याच काळी हे सुरुवात झाली आणि हे अजूनही चालू आहे. नाही तर पंजाब हे क्लायमेटिकली राईस प्रोड्यूस करण्यासाठी चांगले हे नाहीत, राज्य नाहीत, लाईक बिहार किंवा ओडिशा किंवा वेस्ट बेंगाल, तामिळनाडू किंवा आंध्र, तेलंगणा, कर्नाटक सारखा. म्हणून त्यावेळी हे जो झाली ते सिस्टम अनेक वर्षापर्यंत आजपर्यंत पंजाब आणि हरियाणाही चालवतात. पण ह्या 40-50 वर्षा काळात काय झालेलं आहे, आता ओडिशा मध्ये उत्पादकता वाढलेला आहे आणि ओडिशा सरकार गेल्या अनेक वर्षापासून त्याचा स्वतःचा प्रोक्युरमेंट स्कीम चालवतो. पण त्यांनी ते प्रोक्युरमेंट स्कीम चालवल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर तांदूळ आला तर त्यांना गहू तांदूळ घेण्याची FCI मधून गरज पडत नाही.
छत्तीसगडमध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःचं प्रोक्युरमेंट स्कीम केले, आंध्रामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं प्रोक्युरमेंट स्कीम केले. त्यामुळे जे लोक खिचत होते पंजाब आणि हरियाणाचा गहू, ते आता खिचत नाही. पण त्यांना आवश्यक वाटलं, त्यांचं उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यांच्या स्थितींना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी खरेदी करू लागलेलं आहे. आणि पंजाब आणि हरियाणामधून जो तयार होतो तो आता शिल्लक राहतो. आम्ही ज्यावेळी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम सुरू केलं, जर ड्राऊट आला, दुष्काळ पडला, तर किमान 1 वर्षासाठी पुरेल एवढं धान्य FCI कडे असावं, यासाठी आम्ही 25 मिलियन टन धान्य साठा करून ठेवतो. पण चालू वर्षी ज्यावेळी मार्च मध्ये गहू सीजनचा प्रोक्युरमेंट सुरू झाली, त्यावेळी FCI कडे 72 मिलियन टन होते आणि हे वाढत जाईल. म्हणून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना भीती वाटते की एकदा खाजगी व्यापार आला आणि हे कायद्याच्या अंमलबजावणी सुरू झाली तर मिनिमम सपोर्ट प्राइस जाणार आणि मिनिमम सपोर्ट प्राइस गेले तर त्याचा मोठा धक्का पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांना बसणार. म्हणून या ऍडजस्टमेंट मध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाब आणि हरियाणा या भागातील शेतकऱ्यांचा प्रेझेन्स जास्त प्रमाणात आहे, कारण त्यांना सर्वात मोठा धक्का बसणार जर उद्या किमान आधार किंमत स्कीम बंद झाली तर. म्हणून एकंदर जो आहे की आणि शेती कायदा सुधारणा मध्ये जे बाबी आलेला आहे, जसे एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट उठवण्यात आलेलं नाही. अनेक लोक म्हणतात की एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट उठवलेले नाही, त्याला अबेअन्स मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जर एखादा परिस्थिती निर्माण झाली, एखादा सामानचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाटला, तर त्यांनी पुन्हा एसेन्शियल कमोडिटीचा कायदा लागू करून पुन्हा स्टोरेजचा मर्यादा टाकू शकतील. हे ऑलरेडी झालेलं आहे, हे कायदा आल्यानंतर झालेला आहे. कायदा जून मध्ये आला. आता सप्टेंबर मध्ये ज्यावेळी पियाजचा भाव वाढू लागला, पियाज 50 रुपये 70 रुपये, मुंबईमध्ये 100 रुपये झाले, तर सरकारने लगेच एक्सपोर्ट बंद केले आणि एसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा वापर करून पुन्हा स्टोरेजवर नियंत्रण आणले. म्हणून लासोगावमध्ये व्यापाऱ्यांनी हे केले, आंदोलन केले. सो एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट संपूर्ण तर काढण्यात आलेलं नाही, पण त्याला अबेअन्स मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून लागणारा स्टोरेज निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळावी आणि कॉर्पोरेट सेक्टर किंवा इतर लोकांनी, गुंतवणूकदारांनी स्टोरेज निर्माण करण्यामध्ये पैसा गुंतवणूक करतील. म्हणून कायदे काळाच्या अनुरूप गरज आहे ते आले पाहिजे. APMC राहिलं पाहिजे. APMC मध्ये हवे असलेले सगळे सुधारणा झाले पाहिजे. मी जसं सांगितलं, महाराष्ट्रामध्ये सेंट्रल फार्म लॉज आणि महाराष्ट्रातील APMC झाले सुधारणा, त्यामध्ये काही फरक नाही. म्हणून महाराष्ट्राचा विषय फरक पडत नाही, कारण सगळे झालेलं आहे. पण सगळ्या राज्यात ते व्हावं, काळाची गरज आहे, व्हायला पाहिजे. पण हे करत असताना हे एक मोठा सुधारणा आहे आणि ह्यामध्ये अनेक घटक अफेक्ट होणार आहे. अफेक्ट मतलब काय, जरी सुधारणा हवे असणार असले, आवश्यक असला तरी ज्या पद्धत पडलेला आहे, जो कोंडी पडलेला आहे, जो ट्रॅक पडलेला आहे, ते ट्रॅक आम्ही बदलतो. ते ट्रॅक बदलताना त्या ट्रॅकशी संश्लिष्ट असलेले लोक जरूर आघात त्यांना होतील, त्यांना त्रास होतील किंवा त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना भीती वाटतील आणि म्हणून ते अपोज करणार आहे. म्हणून हे सगळे थोडा चर्चा त्याच्यावर झाली असती. जसे GST आली, GST वर 2-3 वर्ष चर्चा झाली, सगळ्यांना एक रांगेत आणण्यात आली आणि त्यानंतर GST कायदा पास करण्यात आला. पण ह्या संबंधी जे कायदा झाले ते थोडा जल्दीने घेण्यात आले, चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणून ज्या ज्या लोकांना जे काही अपोज करायचं होता आणि त्याच्यावर चर्चा होऊन सर्वांना मान्य असे तोडगा निघाला असता, त्यासाठी शायद वेळ मिळाला नाही. त्यामुळे हे सगळे अपोजिशन आता बाहेर येतो आहे आणि आम्ही तो गोष्टी लक्षात ठेवून ह्याच्याकडे विचार केले पाहिजे. आता मला या विषयावर जे काही बोलायचं होतं मी बोललेलं आहे. आपल्याला जे काही प्रश्न असेल आपण विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद सरंगी साहेब. आपण सध्याच्या
कृषी विधेयकांच्या संदर्भात खूप महत्वाचं विवेचन केलं आणि नक्कीच मला असं वाटतं की त्याचा सर्वांना उपयोग झालेला आहे. अतुल, काही प्रश्न आहेत का? एक सर प्रश्न असा आलेला आहे, वन इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नाव नो लिमिट्स टू कीप स्टॉक्स इन मेन्शन will create opportunity for traders few commodities to drive the prices by creating shortages or vice versa. याच्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं सर? आमच्याकडे जर उत्पादन भरपूर असेल आणि बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत असेल तर ट्रेडर्स खरेदी करून घेणार कुठं? त्याला शेवटी विकायचं आहे, त्याला विकायचं आहे किंवा एक्सपोर्ट करायचं आहे. आता समजा कांदा एक्सपोर्ट करायचा आहे ना, तो कांदा खरीद करून ठेवेल आणि विकायचो, पण कांदा किती दिवस खरीद करून ठेवेल? कारण कांदा नाशवंत आहे, त्याला 2 महिना 3 महिना ठेवेल, त्यानंतर त्याचं नुकसान होणे सुरू होतील. म्हणून जो आम्ही ज्याला म्हणतो एक बालान्स, तर ट्रेडरला सुद्धा ते बालान्स मेंटेन करावं लागेल की मी किती माल खरीद करावं, कुठे ठेवावं आणि किती वेळ ठेवावं, कोणत्या भावने मिळेल, तो सुद्धा बाजाराकडे लक्ष ठेवून बसला असेल. म्हणून एवढा सहज नाही की ज्यांना वाटेल तो तेवढा खरेदी करून ठेवून घेतला असेल. जर सगळे माल एपीएमसी मध्ये आला तर भाव कोसळणार आणि शेतकऱ्याला घरी परत घेऊन जायचं नाही. जे काही भाव आहे विकून टाका, जे काही मिळेल घेऊन घरी चला, असा तो बोलेल. म्हणून जसे शेतकरी म्हणजे बाजारमध्ये समजा ते बाजार एक दिवसात 100 क्विंटल केळी खपवू शकतो आणि 300 क्विंटल केळी आले तर भाव पडणारच. पण त्यापैकी जर 200 क्विंटल ट्रेडरनी खरेदी करून घेतले तर भाव टिकून राहील. म्हणजे जे कोणी एपीएमसीला आले ते घेतील आणि ट्रेडरला तो फार्मर त्याच वेळी विकेल ज्यावेळी 100 रुपयापेक्षा जास्त त्याला मिळेल किंवा जे काही भाव आहे त्यापेक्षा जास्त मिळेल. म्हणून एक बालान्स निर्माण होईल. ट्रेडर दुस्साहस करू शकत नाही तर दुस्साहसामध्ये त्याचं स्वतःचं नुकसान होईल आणि मार्केटमध्ये माल डायरेक्टली येणे कमी होतील. त्यामुळे मार्केटमध्ये जो भाव येईल तो भाव अपेक्षित भावापेक्षा थोडा जास्त असेल, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा फायदा होईल. सर शेखर गायकवाड बोलतो. हॅलो. बोला शेखर सर. नमस्ते. शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या भीती आहे त्याच्यातली एक भीती अशी आहे की जेव्हा जेव्हा प्रायव्हेट सेक्टर फार ऍक्टिव्ह झालं तेव्हा फाईन प्रिंट मध्ये हे लोक काय कंडिशन लागतील हे कळत नाही शेतकऱ्यांना. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखे जे कॉम्प्लेक्स ऍग्रीमेंट हे फार मोठे मोठे लॉयर्स लावून हे ड्राफ्ट करतात आणि कुठला तरी क्लॉज वर शेतकऱ्याला पण एक भीती वाटते की हे लोक आपल्याला फसवतील. जसं प्रायव्हेट बँका आल्यानंतर आठवड्यात 2दा पेक्षा जास्त पैसे काढले की 200 रुपये कट. हे जे आणलं हे नॅशनलाइज बँका होते तोपर्यंत आणलं नाही. हे आणलं कोणी इसेन्शियली तर हे प्रायव्हेट बँकांनी आणलं. तर याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मधला कुठला क्लॉज हा आपल्या विरोधात जाईल हे समजण्याचं मला वाटत नाही सामान्य माणसामध्ये कुवत आहे. म्हणून महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अलाव केल्यानंतर सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर होऊ शकलं नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ही पण वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर फक्त आपली कॉमेंट अपेक्षित नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये 2 पार्टी असतात, एक शेतकरी असतो, एक ट्रेडर असतो किंवा एक्सपोर्टर असतो ना. हे दोघं पक्ष आज भीती खाली आहे. शेतकऱ्याला हे भीती वाटते जो तुम्ही सांगितला, आणि याला भीती वाटते की मी आज 12 रुपया केळी खरेदी करणार सांगितलं आणि उद्या जर मी ज्यावेळी एक्सपोर्ट करायचं आहे, केळी पिकलेली आहे, हार्वेस्ट स्तरावर आहे आणि मार्केटमधील भाव 16 रुपये आहे तर शेतकरी मला देणार नाही. हे दोघं तर्फे जो ये समस्या आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला जास्त हे मिळालं नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काही झाले. दुसरा आहे की ह्या संबंधी सरकारला, मी तेच म्हणत होतो सुरुवातीला की या संबंधी सरकारला डिटेल नियम करावा लागेल. मतलब आज जे काही कायद्यामध्ये आहे तेवढा अजिबात पुरेसा होणार नाही. लाईक कॉन्ट्रॅक्टचा फॉर्मॅट सुद्धा ठरवून द्यावा लागेल. त्याच्या मागे पुढे कोणी जाता नाही की प्रत्येकाने त्याच्या वकील मार्फत कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तयार करेल आणि ते सही करेल असं व्हायला नको. देयर शुड बी अ स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्ट and everyone should sign that standard contract which makes it compulsory both for farmer as well as for the कारण चढ उतार तो होत राहील. भाव कमी झाला की मी तुमच्या घेणार नाही असं ट्रेडर बोलू शकत नाही.
आणि भाव वाढले की मी देणार नाही असं शेतकरी सांगू शकत नाही. शेवटी इट हॅज टू वर्क ॲज अ कॉन्ट्रॅक्ट दॅट बाइंड्स बोथ दी पार्टीज. ठीक. सर एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला ट्रेडर्स काय करतात की ज्या ठिकाणी उदाहरणार्थ आलं असेल, हळद असेल, तर या ठिकाणी जाऊन ते सांगतात की ते खरेदी करतात, म्हणजे अगोदर लागणीच्याच वेळेला ते भाव वगैरे ठरवून खरेदी करतात. पण ज्या वेळेला माल घेतल्यानंतर पैसे द्यायच्या वेळेला मात्र ते अजिबात फिरकत नाहीत आणि त्यामुळं शेतकरी याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती राहते. ते भीती अगदी रास्त आहे. ते आज सुद्धा आहे, आज सुद्धा घडतो आहे. हं, आता कोकणामध्ये आंब्याची बाग घेण्याचा पद्धत आहे. बरोबर. आंब्याचे भाग 2.5 लाख 3 लाख 5 लाख मध्ये घेऊन टाकतात. हं, हार्वेस्टिंगच्या वेळी पार पैसे देतात आणि विकून बाकी पैसे देतो म्हणून सांगतात. हं, आणि काही वेळा ते पैसे येतच नाही आणि शेतकरी काही करू शकत नाही. तो माणूस पुन्हा येत नाही. त्या बसाचे पैसे घेऊन गेला म्हणजे कुणाचा 50,000, 60,000, कुणाचा 1 लाख, कुणाचा 2 लाख घेऊन गेला, ते कधी येणार नाही. असे केळीमध्ये सुद्धा होतो, द्राक्षामध्ये सुद्धा होतो. अनेक कंप्लेंट माझ्याकडे सुद्धा आलं होतं, मी ज्यावेळी कमिशनर एग्रीकल्चर होतो आणि आज सुद्धा होता, डाळीमध्ये होतो. तर यासाठी पेमेंट बाय चेक और इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ऍट दी टाइम ऑफ हँडिंग ओव्हर प्रोड्यूस हे असायला पाहिजे. आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इनाम जो आला, इनाम 340 ठिकाणी नॅशनल ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म, ते यशस्वी का झाला नाही? महाराष्ट्रामध्ये काय यशस्वी झाला नाही? कारण त्याच्यामध्ये विक्री झाल्याच्या 7 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये डायरेक्टली पैसा ट्रान्सफर होईल असं आहे. पण अडत्या ट्रेडर आणि शेतकरी हे जो लिंक ऑलरेडी अस्तित्वात आहे, त्याच्या मी जसं सांगितलं, शेतकरी पैसा घेतो अडत्याकडून ज्यावेळी गरज पडते आणि माल विक्री झाली की अडत्या जागेवर त्याला पैसा देऊन टाकतो, आपला पैसा कापतो. बरोबर. आणि तिकडे भाव कमी करण्यासाठी ट्रेडर अडत्याला सांगतो, ट्रेडर आणि अडत्या मिळून भाव ठरवतात आणि म्हणून ट्रेडर च्या हिताकांक्षी अडत्या ठरतो आणि हितांगी असल्यामुळे तो भाव कमी करतो आणि त्याचा झटका शेतकऱ्याला बसतो. आता जर आम्ही इलेक्ट्रॉनिक ऑक्शन केलं सगळ्या ठिकाणी, म्हणजे आज सुद्धा मुंबईमध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात फळबागाचा म्हणजे फळाचा निलाम हे रुमाल खाली होतो. आम्ही त्याला रुमाल बॅन करू शकलो नाही. म्हणजे एवढ्या वर्षात महाराष्ट्रासारखा प्रगत राज्य रुमाल बॅन करू शकला नाही. सो जर आम्ही ट्रान्सपरंट ऑक्शन केलं, इलेक्ट्रॉनिक ऑक्शनची व्यवस्था केलं, माल तुमचा इलेक्ट्रॉनिक ऑक्शनामधून गेला, जो कोणी त्याला खरेदी केला तो पेमेंट केला, पेमेंटचा रिसीट तुमच्या हाती आली आणि त्यानंतर तुम्ही तुमचा माल सोडला, असे व्यवस्था असायला पाहिजे. तर फिर शेतकऱ्याला कुणी हे करू. हे हडपसरमध्ये काही दिवस झाला होता की माल बाहेर तो पण जात नाही जो पण शेतकऱ्याच्या हाती चेक पडत नाही, चेक तर नाही, डिमांड ड्राफ्ट पडत नाही, बरोबर, किंवा इलेक्ट्रॉनिकली पैसे ट्रान्सफर होत नाही. तसा कडकट व्यवस्था करावी लागेल. म्हणून एपीएमसी सुद्धा यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या सुदृढ आणि एफिशियंट असणे आवश्यक आहे. तर शेतकऱ्याच्या मनात जी भीती आहे ती भीती जाणं गरजेचं आहे सर. त्यासाठी काय कायद्यात काय प्रोव्हिजन वगैरे तशी आहे का? नो, जसं मी सांगितलं, हल्लीच्या कायद्यामध्ये अजून डिटेलिंगची आवश्यकता आहे. जसे तक्रार असेल तर कुणाकडे जाल, पेमेंटच्या व्यवस्था काय राहील, बरोबर, आणि हाऊ यू कॅन बी मेड बाउंड टू द एग्रीमेंट, हे सगळ्याचा डिटेल युजली अनेक वेळा काय कायदा करून टाकतात आणि त्याच्या खाली रूल करतात, त्या रूल मध्ये सगळं आणतात. बरोबर आहे, बरोबर आहे. ते साहेब करावं लागेल. अतुल, लाईव्ह कोणाचे प्रश्न प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत ते घेऊया आपण. दिलीप घाडगे साहेब, प्रश्न विचारा तुमचा. दिलीप घाडगे साहेब, प्रश्न विचारा. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. सरंगी साहेब, हा बोला. नमस्कार. खूप वर्षांनी आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, पाहिलं आपल्याला. मी आपल्याला कलेक्टर, आपण कोल्हापूर, नाशिक, आणखी नंतर पुणा आणि नाबार्ड याबद्दल संदर्भात मी आपली बऱ्यापैकी आपली चर्चा होत होती. आता आपण जे मार्केटिंगचे आणि जे कायदे पास झाले त्या संदर्भात जे बोललात, तर मिनिमम सपोर्ट प्राइस
याबद्दल बऱ्यापैकी मोठं राजकारण म्हणण्यापेक्षा जे ऍजिटेशन चालू आहे हे जरा तुम्ही जास्त विवरण करून सांगितलं तर जास्त बरं होईल. नाही, मी सांगितलं ना की एकेकाळी पंजाब हरियाणा हे संपूर्ण देशाला अन्नदाता म्हणून बोलले जात होते आणि त्यांना आता भीती वाटते की सुरुवातीला हे कायदा आले आणि काळांतराने इन ड्यू कोर्स गव्हर्नमेंट किमान आधारित मूल्य खरेदी प्रक्रिया जो आहे तो उठवतील किंवा बंद करतील आणि त्यामुळे आम्हाला अतोनात नुकसान होईल. हा त्यांचा बेसिक हे आहे. आणि त्यानंतर तिथे पंजाब सरकार मंडी टॅक्स लावते. मंडी टॅक्स मधून त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न येत होता. जर बऱ्यापैकी माल डायरेक्टली विक्री झाली तर हे. आणि तिसरा भीती जो आहे की सुरुवातीला चांगला पैसा देऊन खरेदी करतील आणि एकदा मंडी सिस्टम नष्ट झाली की त्यांनी शेतकऱ्याचा पिळवणूक करणे सुरू करतील. म्हणजे तो पिळवणूक होणार नाही ह्यासाठी काय मार्ग आहे हे सुद्धा कायद्यामध्ये असायला हवी होती. म्हणजे याचा अर्थ एमएसपी ही समजा आडत्या देत नसेल मिनिमम सपोर्ट प्राइस तर त्यामध्ये की नाही शासनानं हस्तक्षेप करून त्याला कंपल्शन करावं लागेल का की तुम्हाला एवढा की नाही एमएसपी द्यावीच लागेल त्या कांद्याची असेल किंवा भाजीपाल्याची असेल. ते तो बेसिक रिक्वायरमेंट असेल. आता आम्ही 23 कृषी उत्पादक पदार्थासाठी म्हणजे कमोडिटीसाठी एमएसपी जाहीर करतो. पण प्रत्यक्ष खरेदी किती होतात. मी माझ्या महाराष्ट्रातील 35 वर्ष काळामध्ये फक्त सोयाबीन खरेदी होणे पाहिलं. कांदा एकदा खरेदी झाली होती पण कांदा त्यावेळी एसेन्शियल कमोडिटी नव्हती. नंतर त्यांनी एसेन्शियल कमोडिटी कायद्यामध्ये त्याला आणले आणि पुन्हा काढले. आता नाशवंत पदार्थाला एसेन्शियल कमोडिटीमध्ये आणून खरेदी करून सरकार कुठे ठेवणार. म्हणजे एसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा प्रोव्हिजन घेऊन एक हे होता की भाव कमी झाली एमएसपी का भाव कमी झाली तर सरकार मार्केटमध्ये इंटरव्हेन करेल खरेदी करेल आणि जसे सरकार खरेदी सुरू होईल पुन्हा भाव वर येईल आणि भाव वर आला तर सरकार खरेदी बंद करतील. हे प्रक्रिया अनेक. सोयाबीनचा भाव खाली पडला. आम्ही 50-60 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केलं पुन्हा भाव बदलले आणि त्यानंतर सोयाबीन मिळणार नाही म्हणून भाव खाली आलेला नाही. तो गव्हर्नमेंट इज ओनली फॉर मार्केट इंटरव्हेन्शन. नो गव्हर्नमेंट कॅन बाय all the commodities if government has to buy. Now whether they will put this condition की कुठलाही खरेदीदार माल किमान आधारभूत किंमतपेक्षा कमी दराने खरेदी करू शकत नाही किंवा खरेदी करण्यात गुन्हा होईल हे आता चर्चेच्या म्हणजे विचारची बाब आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. नेताजी पवार प्रश्न विचारा तुमचा. पंकज नेताजी पवार प्रश्न विचारा तुमचा पुढचा. अनम्यूट करा तुम्हाला विचारा प्रश्न. पवार साहेब. नेताजी पवार. हॅलो सर. हॅलो. हा बोला ऐकू दे. हा सर. हा आधारभूत किंमत जी आहे त्याला हरियाणा आणि पंजाबलाच फक्त 2च भावात आधारभूत किंमत मिळते. बाकीची जे 23 धान्य आहे त्याला आधारभूत किंमत मिळत नाही. त्याबद्दल आपलं मत काय. 2च राज्य भारतात 2च राज्य गहू आणि तांदळामध्ये आधारभूत किंमत मिळते. बाकीची जी 22 धान्य आहेत त्याला मिळत नाही. त्याबद्दल सरकारने काय केलंय. नाही बाकी ठिकाणी मिळतो ना. ओडिशामध्ये तांदूळ खरीद होतो किमान आधारभूत किंमतीमध्ये. छत्तीसगडमध्ये खरेदी होतो. तेलंगणा आंध्रामध्ये खरेदी होतो. बाकी राज्यात होतो. जिथं तो माल सरप्लस नाही. जसे महाराष्ट्रामध्ये राईस सरप्लस प्रोडक्शन होत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये कधी राईस खरेदी करावं लागत नाही कारण भाव पडतच नाही. नाही सर तो माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न गहू आणि तांदूळच बाकीची 22 धान्य आहेत त्याला आधारभूत किंमत मिळत नाही असं आमचं अवलोकन आहे. नाही आधारभूत किंमत त्यासाठी जाहीर होतो पण खरेदी होत नाही. भाव तर मिळतो. भाव न मिळेल तर बाजार होईल जसे कांद्याला मिळाला नाही. नाही सरकार फक्त 2च धान्य खरेदी करतं आधारभूत गहू आणि भात. बाकीचं करत नाही. डाळ बिया वगैरे याबद्दल आपलं काय योजना आहेत. नाही सरकार नाशवंत वस्तू खरेदी करू नये कारण मी स्वतः 2दा
कलेक्टर नाशिक ह्या नात्याने 17 लाख क्विंटल कांदा खरेदी केलं होतं आणि ते पुन्हा 17 लाख क्विंटल मला रोलर लावून क्रॉस करून जंगलामध्ये फेकून द्यावा लागला. आणि सेक्रेटरी कोऑपरेशन म्हणून मी 55 लाख क्विंटल कांदा खरेदी केलं होतं आणि पहिल्या वेळी 41 कोटी नुकसान झाला सरकारचा आणि दुसऱ्या वेळी 180 कोटी नुकसान झाले. म्हणून नाशवंत वस्तू सरकार खरेदी करून करणार काय? म्हणजे सामान्य शेतकऱ्यांचा त्यात तोटाच आहे. नाही, माझा म्हणणं आहे की आम्ही असा वेळी पोहोचलेलो आहोत की आमच्याकडे उत्पादन नियोजन झाले पाहिजे, प्रोडक्शन प्लॅनिंग झाले पाहिजे. आता प्रोडक्शन प्लॅनिंगचा एक नॅशनल लेव्हल संस्था असायला पाहिजे जो संपूर्ण जगाचे आणि आमच्या देशातील निरनिराळ्या राज्याचे उत्पादन क्षेत्र लायकली उत्पादन ह्याचा सारखे अभ्यास करतील आणि सोईंग सीझनच्या पूर्वी शेतकऱ्याला सल्ला देतील. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी ज्यावेळी सेक्रेटरी कोऑपरेशन मार्केटिंग होतो तर कॉटनचा भाव सुधारला तर आम्हाला थोडा चांगला भावाने कापूस विक्री करता येईल आणि कॉटनचा भाव सुधारेल जर एक्सपोर्ट वाढला आणि एक्सपोर्ट वाढला तर एक्सपोर्ट त्यावेळी वाढेल ज्यावेळी इंटरनॅशनल कापूसचे रिक्वायरमेंट जास्त असेल, प्रोडक्शन कमी असेल. आता मी दरवेळी इंटरनॅशनल कॉटन ॲडव्हायझरी कमिटीच्या वेबसाईटवरून त्यांच्या कापूसचे भाव पाहायचं. तर जानेवारीमध्ये असा एक आला की वर्ल्ड कॉटन प्राइसेस फार्म अप. ओके, वर्ल्ड कॉटन प्राइसेस फार्म अप. देन सेकंड फेब्रुवारीला आला की वर्ल्ड कॉटन प्राइसेस ऑन राईज. and third month ala US farmers are going for brisk cotton sowing, polyester use lowering down, cotton demand going up and US farmers go for brisk cotton sowing. तर हे जो ॲडव्हाइस आहे हे ॲडव्हाइस जर आम्ही आमच्या फार्मला देऊ शकलो की आता कांदा चा स्टॉक भरपूर आहे आणि कांदा मी बोलत नाही कारण कांदा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न आहे, बाकी कुठल्याही राज्यात कांद्याचा प्रश्न असतो. बाकी सगळ्यांना कांदा हवे असते. आमच्याकडे एक्सेस कांद्याचं काय करावं हे प्रश्न असतो. पण तुम्ही कुठलाही दुसरा पीक घ्या, कापूस घ्या किंवा दुसरा काही पीक घ्या की पुढच्या वर्षी कापूसचा भाव कमी राहणार हे जर बोलण्यात आला तर लोक कापूस न ऐवजी सोयाबीन पेरतील, दुसरं काही पेरतील. म्हणून प्रोडक्शन प्लॅनिंगचा फार आवश्यकता आहे जेणेकरून ऑनप्लॅन प्रोडक्शन आणि अत्यधिक अवेलेबिलिटीमुळे भाव पडू नये. सर, या संदर्भात एक शंतनू जगतापने एक प्रश्न विचारलाय की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 20 पिकांच्यासाठी एमएसपी डिक्लेअर केलेलं आहे. फक्त ते भात आणि तांदूळ, भात आणि गहू याच फक्त प्रोक्युरमेंट करतात आणि याचं कारण काय? म्हणजे फंड प्रोक्युरमेंटसाठी कमी पडतात का स्पेस कमी पडते स्टोरेजसाठी? याचे काय कारण आहे का? नाही, प्रोक्युरमेंटची आवश्यकता नसतो कारण ते त्याचा भाव प्रोक्युरमेंट प्राइस पेक्षा जास्त असतो. मग एवढं एमएसपी 20 पिकांच्यासाठी डिक्लेअर केलंय पत्र, ते 2च पिकांचे फक्त खरेदी करतात ते. हो, बरोबर आहे. कारण ते दोघं खरेदी करणे अत्यावश्यक झाला होता. त्याच्या गरजा रेशन दुकानामधून होता. रेशन दुकान मार्फत गरीब लोकांना ते द्यायचे होता. गरीब लोकांना आम्ही जर उद्या ठरवलं की दाल सुद्धा देऊ तर दाल प्रोक्युअर करू. आता महाराष्ट्रामध्ये दाल प्रोक्युअर करण्यात ज्यावेळी दालचे भाव वाढली होती, दाल प्रोक्युअर करण्यात आली होती आणि पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, बरोबर. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर अशोक ढवाण सर. बोला अशोक ढवाण सर. हा, मी डॉक्टर अशोक ढवाण सर, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि तर सध्या शेतकरी एमएसपी ला कायदेशीर गॅरंटी हवी आहे अशी मागणी करतायत, तर ते कितपत व्यवहार्य आहे किंवा ते शासनाला शक्य आहे का? फ्रँकली स्पीकिंग, खरेदी एक म्हणजे आम्ही ह्याच्याबद्दल इमोशनल न होऊन खऱ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. राईट. की कुठलाही सरकार चांगला एमएसपी देऊन त्यामध्ये खरेदी करू शकत नाही, कारण ते खरेदी करण्यासाठी अमाप पैसे लागतील जो कुठल्याही सरकारला देणे शक्य होणार नाही. आणि खरेदी केलं तर करायचं काय? स्टोरेज फॅसिलिटी नाही. म्हणून हे व्यवहार्य ठरणार नाही. हा सर, तेच म्हटलं. थँक्यू सर, मला तेच वाटतं. धन्यवाद सर. अतुल, अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? गायकवाड सर, काय प्रश्न आहे तुमचा सर? गायकवाड सर. नाही, ठीक आहे.
मला वाटतं उल्मेक सर प्रश्न संपलेले आहेत आता. अच्छा. गायकवाड साहेबांना काय बोलायचं का पुढं? नाही म्हटलेत सर. नाही. नाही, तुम्ही साहेबांचं इंट्रोडक्शन करून द्यायचं होतं. मी साहेबांचे आभार मानतो आता. चालेल. शेखर गायकवाड, आपण सरंगे साहेबांचे आभार माना आणि त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला काय याच्यावेळी ज्यादा त्यांच्यावर माहिती आहे. सुरुवातीला कनेक्ट करताना थोडी अडचण आली, मला 2-3 मिनिटं वेळ लागला कारण, पण हरकत नाही. उमेशचंद्र सरंगे सरांचं लहानपणापासूनचं करिअर एवढं ब्राईट आहे की उत्कल विद्यापीठातून गोल्ड मेडलिस्ट आहे, MSc आहेत, आणि संपूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ज्या पोस्ट त्यांनी धारण केल्या तिकडे त्यांची सगळी अशी ब्राईट मेमरी अजूनही सगळ्या हजारो सरकारी लोकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या पण लक्षामध्ये आहे. उमेशचंद्र सरंगे सरांचं एक वैशिष्ट्य मला प्रोफेशनल किंवा अधिकारी म्हणून जे जाणवलं ते असं आहे की कुंभमेळा जेव्हा त्यांनी सरांनी आयोजित केला नाशिकमध्ये, त्याचं ऑर्गनायझेशन असो किंवा ओरिसाच्या वादळामधलं त्यांचं डिझास्टर मधलं काम असो किंवा ऍग्रीकल्चर सेक्रेटरी, कॉर्पोरेशन सेक्रेटरी म्हणून त्यांच्या मेमरीचं दर्शन, कारण हे उमेशचंद्र सरंगे सरांचं एक वैशिष्ट्य मानलं जातं की हजारो आकडे त्यांचे पाठ असतात, म्हणजे कुठला कागद रेफर करावा लागतो. तर ते DPDC मध्ये 100 योजना असल्या आणि त्याचे 5,000 आकडे असले तरी सगळेचे सगळे आकडे सरांच्या लक्षात कसे राहतात, हा एक क्युरिओसिटीचा भाग आमच्या सगळ्यांसाठी असतो. तर हा जो आत्ताचा ज्वलंत विषय, अशा महत्वाच्या विषयावर मला असं वाटतंय रॅशनल काय आहे याची माहिती सरंगे सरांनी दिली आणि ती आपल्या कृषी पदवीधरांना अतिशय अशी उपयुक्त आहे. कृषी क्षेत्र हे शक्यतो इमोशनल पद्धतीने कृषी प्रश्नांकडे आपण बघतो, ते तसं न बघता सायंटिफिकली आणि आर्थिक विचारातून याच्याकडे बघायला पाहिजे. आणि हे एक रॅशनल ऍटिट्यूड सरंगे सरांचा आपल्याला आता बघायला मिळालं की, आणि ते त्यांनी मान्य पण केलं की अजून असे अनेक दुवे आहेत की जे निश्चित झालेले नाही, विशेषतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि त्याच्यातलं आर्बिट्रेशन येणार का, की सिव्हिल कोर्टात लोक जातील, की कशा पद्धतीने फसवणूक झाल्यावर की वन वे कॉन्ट्रॅक्ट लोक करतील आणि त्याच्यात शेतकऱ्याची फसवणूक होईल, असे अनेक प्रश्न अधांतरी आहेत. ही गोष्ट त्यांनी मान्य केली. मला असं वाटतं एवढा उद्बोधक माहिती देत असल्यामुळेच आपले सेशन सगळे एकापेक्षा एक पद्धतीने परिणामकारक आढळत आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू शेखर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. अरे डॉक्टर उल्मेक. हा, येस. ते आपलं शेवटचा अनाउन्स करायचं आहे. हो. आता पुढचा जो धन्यवाद, आपण सर्व वेबिनार मध्ये उपस्थित झाला. आता याच्यानंतरच 16 जानेवारी 2020 साली 21 कृषी पर्यटन समृद्ध शेतीचा राजमार्ग याच्यावरती आपल्याला पांडुरंग भगवानराव तावरे हे मार्गदर्शन करणार आहे. तसं पाहिलं तर पर्यटन हा खूप आवडीचा विषय होत चाललेला दिवसेंदिवस, आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये जाऊन पर्यटनाचा आनंद घेण्याची जी काही मानसिकता आहे शहरी लोकांची ती वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे कृषी पर्यटन समृद्ध शेतीचा राजमार्ग याच्यावरती पांडुरंग भगवानराव तावरे हे 16 जानेवारी 2021 या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारला उपस्थित असलेल्या सर्वांनी या संधीचा परत आणखीन फायदा करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजचा वेबिनार याच ठिकाणी संपलेला आहे. पुनश्च सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. गुड.